नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा कार्बन कंपाऊंड हा चॅप्टर शिकण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कोणत्या कार्बन ॲटमला काय नाव आहे। हा सगळ्यात बेसिक आहे। जर तुम्हाला हे माहिती असेल तर तुम्ही कोणताही स्ट्रक्चरल जो फॉर्म्युला आहे त्याचे नाव तुम्ही इझी लिहू शकता। तर बघा, जसं इंग्लिशमध्ये 1 म्हटल्याच्या नंतर आपल्याला लगेच समजतं की 1, तसंच केमिस्ट्रीमध्ये मीथ म्हणजे एक कार्बन आणि ही अल्केन फॅमिली आहे ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो। सिंगल बॉन्ड असेल तर लागतो मीथ म्हणजे एक कार्बन आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणजे मिथेन। जसं स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे बघा, हा आहे मीथ आणि याला किती कार्बन आहे, हायड्रोजन आहे 4 हायड्रोजन, कारण कार्बनची व्हॅलेन्सी असते फक्त 4। तर याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला होईल CH4। फॉर्म्युला काय बनतो CH4। तसंच मीथ म्हणजे 2 कार्बन आणि एन लागलेला आहे, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे शेवटी लागेल एन म्हणजेच मिथेन। प्रोप म्हणजे 3, ब्यूट म्हणजे 4, पेंट म्हणजे 5, हेक्स म्हणजे 6, हेप्ट म्हणजे 7, ऑक्ट म्हणजे 8, नॉन म्हणजे 9 आणि डेक्ट म्हणजे 10 कार्बन। हे जर तुम्हाला माहिती झालं तर तुम्ही कोणत्याही फॉर्म्युल्याची नावे सहज लिहू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत राम राम, बाय, टेक केअर।